बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आता समोर आली आहे। कर्ज माफ करण्याची तारीख सरकारने जाहीर करून टाकलेली होती, परंतु ती तारीख आता अचानक बदलण्यामध्ये आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चांगलंच माहित असेल की 31 जून 2026 पर्यंत तुमचं कर्जमाफ या ठिकाणी करण्यामध्ये येणार होतं, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वाढलेल्या तक्रारी आणि मागणी लक्षात घेऊन येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल अशा प्रकारचा आश्वासन हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिला असून आता शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना जाहीर करण्यामध्ये आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता सरकारने काही कागदपत्रे तयार ठेवण्याकरिता सांगितले आहेत। आता शेतकऱ्यांची 1 लाख रुपये नव्हे, 2 लाख रुपये नव्हे, तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांचा सातबाराच कोरा केला जाणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी 1 जानेवारीला करणार अशी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी समोर आली असून आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीला सुरुवात करण्यामध्ये आली आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना जाहीर करण्यामध्ये आली असून सरकारने शेतकऱ्यांना आता काही कागदपत्रे तयार ठेवण्याकरिता सांगितले आहे। आता राज्यातील म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता 1 जानेवारी पर्यंत होणार, तुमचे कर्जमाफी कधी होणार आणि राज्य सरकारने कोणते कागदपत्रे तयार ठेवण्याकरिता सांगितले याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमची कर्जमाफी व्हायला पाहिजे, आम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, तर त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि कर्जमाफीच्या लाभासाठी आता सरकारने काही कागदपत्रे तयार ठेवण्याकरिता सांगितले आणि जे शेतकरी ही कागदपत्रे तयार ठेवतील तर अशाच शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे। आता कोणती कागदपत्रे या ठिकाणी तयार ठेवावी लागणार आणि तुमची कर्जमाफी नेमकी कधी होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना जाहीर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना काही कागदपत्रे या ठिकाणी तयार ठेवण्याकरिता सरकारने सांगितले आहेत आणि जे शेतकरी म्हणजेच की जे शेतकरी ही कागदपत्रे तयार ठेवतील तर अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, सर्व काही महत्त्वाची बातमी बघणार आहोत। तुमची कर्जमाफी नेमकी कधी होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। कोणते कागदपत्रे देखील या ठिकाणी तयार ठेवावे लागणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारकडून कर्जमाफीचा आढावा बँकांकडून मागवली कर्जदार शेतकऱ्यांची इत्थंभूत माहिती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा आढावा घेण्यामध्ये येत आहे। आता या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सहकार विभागाच्या माध्यमातून पोर्टल बनवण्याचे काम देखील या ठिकाणी सुरू झाले आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी 1 लाख रुपये नव्हे, 1.5 लाख रुपये नव्हे, 2 लाख रुपये नव्हे, तर आता शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा केला जाणार असल्याची देखील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। कर्जमाफीच्या दिशेने पाऊल शेतकऱ्यांची माहिती आता सरकारच्या माध्यमातून मागवण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काही कागदपत्रे तयार ठेवण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता सर्वात आधी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार, तुमची कर्जमाफी नेमकी कधी होणार ते आपण आता बघूयात। आता सर्वात आधी 1 जानेवारी पर्यंत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर तुमची कर्जमाफी कधी होणार म्हणजेच काय ठिकाणी आता 2026 30 जून 2026 या दिवशी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। 1 जानेवारी पर्यंत देखील बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आता सर्वात आधी म्हणजेच की 1 जानेवारी पर्यंत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ते आपण सर्वात आधी बघूया। त्यानंतर 30 जून 2026 ला कोणत्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी कर्जमाफी होणार ते आपण बघूयात आणि त्याचबरोबर सरकारने कर्जमाफीच्या लाभासाठी कोणते कागदपत्रे तयार ठेवण्याकरिता सांगितले ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा।
तर आता सर्वात आधी 1 जानेवारी पर्यंत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तर या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमची देखील कर्जमाफी झाली पाहिजे, आम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ हा मिळाला पाहिजे, तर त्याकरिता फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 6,56,000 शेतकरी अजून देखील कर्जमाफी पासून वंचित, अशा पद्धतीची पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता या ठिकाणी बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र ठरलेल्या तब्बल 6,56,000 शेतकऱ्यांना गेल्या 8 वर्षापासून अद्याप देखील कोणत्याही प्रकारचा लाभ या ठिकाणी मिळाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून 2017 मध्ये कर्जमाफी करण्यामध्ये आली होती, परंतु या कर्जमाफीमध्ये पात्र असताना देखील बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. म्हणजेच की 2017च्या कर्जमाफीमध्ये पात्र असताना सुद्धा जे शेतकरी वंचित राहिले, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यामध्ये यावी असे आदेश आता उच्च न्यायालयाने सरकारला दिले. आणि सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून या कर्जमाफीसाठी म्हणजेच की 2017च्या कर्जमाफीसाठी सरकारच्या माध्यमातून निधीची देखील या ठिकाणी तरतूद करण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की 2017 मध्ये पात्र असताना सुद्धा जे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता 1 जानेवारी पर्यंत होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील 2017 मध्ये पात्र असताना सुद्धा कर्जमाफी पासून वंचित राहिला असाल, तर तुमची देखील आता 1 जानेवारी पर्यंत कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी 1 जानेवारी पर्यंत करण्यामध्ये येणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होणार, तर 2017 मध्ये या ठिकाणी पात्र असताना सुद्धा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले असून अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे 2017 मध्ये पात्र असताना सुद्धा जे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले, तर अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होते. आता ही झाली 2017 ची कर्जमाफी. त्यानंतर आता 30 जून 2026 पर्यंत देखील आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. यामध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आणि या नव्या कर्जमाफीसाठी सरकारने आता कोणती कागदपत्रे तयार ठेवण्याकरिता सांगितले ते आपण बघूयात. आता शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना जाहीर करण्यामध्ये आली आहे. सरकारने आता या ठिकाणी म्हणजेच की जर तुम्हाला 30 जून 2026 पर्यंत होणाऱ्या कर्जमाफीचा लाभ जर घ्यायचा असेल, तर त्याकरिता सरकारने सांगितलेली कागदपत्रे आता तुम्हाला तयार ठेवावी लागणार. आणि जे शेतकरी ही कागदपत्रे तयार ठेवतील, तर अशाच शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपण सर्व काही माहिती बघणार आहोत. या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता सूचना देण्यामध्ये आली आहे. थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी आता मिळणार आहे. बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या असून सहकारी विभागाच्या माध्यमातून पोर्टल बनवण्याचे देखील या ठिकाणी काम सुरू झाले आहे. आता जी या ठिकाणी 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार आहे, ती कोणत्या शेतकऱ्यांची होणार, तर 30 जून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे थकीत असेल, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि याकरिता माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. आणि सहकारी विभागाच्या माध्यमातून पोर्टल बनवण्याचे देखील काम या ठिकाणी सुरू झाले आहे. आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. कोणते कागदपत्रे तुम्हाला देखील तयार ठेवावे लागणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त राहिलेला 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. आता या ठिकाणी पाहू शकता
राज्यातील 1,33,44,209 शेतकऱ्यांना बँकांनी 3.25 लाख कोटींचे कर्ज वाटप केले। त्यातील 24,73,566 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील 35,477 कोटी रुपयांचे कर्ज हे मुदतीमध्ये भरलेच नाही। त्यामुळे या ठिकाणी आता शेतकरी थकबाकीदार या ठिकाणी झाले आहेत। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे। त्या अनुषंगाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवली आहे। 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची व चालू बाकीदारांच्या माहितीचा त्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही आता या ठिकाणी तारीख निश्चित झालेली आहे। या ठिकाणी जर सांगायचं झालं म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर 30 जून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत होतं तर अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। कधी कर्जमाफी केली जाणार तर या ठिकाणी 30 जून 2026 पर्यंत केली जाणार। लक्षपूर्वक पाहत चला, 30 जून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत होतं तर अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी केली जाईल। अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता शेतकऱ्यांची जी कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे म्हणजेच की 30 जून 2026 ला जी कर्जमाफी होणार आहे त्या कर्जमाफीच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना काही कागदपत्रे तयार ठेवण्यासाठी सरकारने सांगितले आहेत। आता कोणती कागदपत्रे तयार ठेवायची तर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने माहिती तयार करण्याच्या सूचना बँकांना देण्यामध्ये आल्या आहेत। त्यासाठी सहकार खात्याच्या माध्यमातून स्वतंत्र पोर्टल तयार केले जात आहे। त्यावर सर्व बँकांना कर्जदारांची माहिती ऑनलाईन या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि याकरिताच आता शेतकऱ्यांना काही कागदपत्रे तयार ठेवण्याकरिता सांगण्यामध्ये आले आहे। लक्षपूर्वक पाहत चला, आता कर्जमाफीसाठी म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार तर बघा 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी 30 जून 2025 पर्यंत थकीत होता अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। आता कोणती कागदपत्रे लागणार तर बघा, पहिलं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की 7/12 तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे। लक्षपूर्वक पाहत चला, त्यानंतर कर्जमाफीच्या लाभासाठी दुसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की तुमच्याकडे आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे। तिसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की पॅन कार्ड। त्यानंतर चौथं जे महत्त्वाचं या ठिकाणी कागदपत्र आहे ते म्हणजेच की तुमच्याकडे फार्मर आयडी देखील असणं अत्यंत आवश्यक आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे ते म्हणजेच की अशा शेतकरी कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्यामुळे शासकीय योजनांच्या लाभाकरिता फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर आयडी काढली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्या। आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, पहिलं महत्त्वाचं जे कागदपत्र आहे ते म्हणजेच की 7/12 असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर तुमच्याकडे फार्मर आयडी असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे बँकेचे पासबुक असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड देखील असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल नंबर, तो या ठिकाणी आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। अशा पद्धतीने हे साधारणतः 6 ते 7 कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवावे लागणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडे ही सर्व कागदपत्रे असतील तर अशाच शेतकऱ्यांना आता या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, ही जे डॉक्युमेंट आहेत ते तयार ठेवून या ठिकाणी संबंधित बँकेकडे तुम्हाला जमा करावे लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळेल। पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला, पहिलं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की 7/12, दुसरं या ठिकाणी आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर फार्मर आयडी असेल, बँकेचे पासबुक असेल, त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर जो की आधार कार्ड लिंक असलेला आवश्यक आहे। अशा पद्धतीने साधारणतः 6 ते 7 कागदपत्रे तयार ठेवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सूचना करण्यामध्ये आलेल्या आहेत। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठी तयारी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आलेली आहे। कर्जमाफीच्या दिशेने सरकारचं पाऊल आपल्याला बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांची माहिती सध्या या ठिकाणी मागवण्यामध्ये येत असल्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी कागदपत्रे तयार ठेवली नसतील तर ही साधारणतः 6 ते 7 कागद
कागदपत्रे तात्काळ या ठिकाणी तयार करा, रेडी करा. कारण की ज्या शेतकऱ्यांकडे ही 6 ते 7 कागदपत्रे असतील तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी कधी होणार तर 2026 पर्यंत, म्हणजेच की 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी होती. ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज काढलेले होते, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे थकीत होते, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.